नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण मागील काही काळामध्ये कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट दिले होते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून। आता त्याचबरोबर एक महत्त्वाची माहिती कर्जमाफी संदर्भात समोर आली आहे। आता कर्जमाफी होणार शेतकऱ्यांची आणि ती किती लाखापर्यंत होणार, कशा पद्धतीने होणार, किती हजार कोटीची होणार, कोणत्या शेतकऱ्यांचा याच्यामध्ये सरसकट 7 वार हा कोरा होणार, या संदर्भातील संपूर्ण काही माहितीचा आढावा विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेऊया। तर आपल्या चॅनलवरती जर कधी तुम्ही नवीन असाल तर चॅनलवर नक्कीच सबस्क्राइब करा पुढील असलेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी। आणि त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांनी या माहितीची किंवा इतरही काही योजना रिलेटेड माहिती हवी असेल तर आपण एक नवीन चॅनल लॉन्च केलेलं आहे, ओपन केलेलं आहे, वायपी मराठी टॉप न्यूज म्हणून। शेतकरी म्हणजेच की वायपी टॉप न्यूज मराठी म्हणून एक चॅनल ओपन केलं, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो, त्याच्यात जाऊन पण तुम्ही सबस्क्राइब करू शकता पुढील असले त्याच्यावरती माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी। तर आपल्या व्हिडिओकडे आता रिटर्न वळूया आपण। तर शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी, शेतकऱ्यांच्या मुख्य मागण्यांसाठी, जसं की शेतकऱ्यांना न मिळालेला जो की 2023चा खरीप पीक विमा, त्याचबरोबर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीसाठी आणि इत्यादी बऱ्याच काही मागण्यांसाठी बुलढाणा जिल्ह्यातून लोकनेते रविकांत तुपकर यांच्या माध्यमातून जे की 4 दिवस उपोषण करण्यात आलं आणि गेल्या 7 सप्टेंबर रोजी त्यांच्या उपोषणाला जे की आता स्थगिती, पण त्यांचं उपोषण जे की शासनाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सोडवण्यात आलं। आणि आता जे की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांच्याशी त्यांची एक आता मुंबई येथे मुंबई मंत्रालयामध्ये त्यांची आता बैठक सुद्धा आहे रविकांत तुपकर यांची। आता त्याचबरोबर सरसकट कर्जमाफी होणार आहे असा अहवाल राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आला। आता जे शेतकरी रेग्युलर बँकांना कर्ज परतफेड करू लागले किंवा भरत असतात किंवा आता ते भरायचे आहे, त्यांनी भरायचं की नाही भरायचं या संदर्भात पण आपण थोडक्यात सविस्तर माहिती जाणून घ्या। आणि त्याचबरोबर जे थकीत शेतकरी आहे अशा शेतकऱ्यांची किती लाखापर्यंत कर्जमाफी होणार, कितव्या सालातून होणार, आणि अक्षरशः आपण विचार केला असता तर टोटल जी कर्जमाफी होणार आहे ती किती कोटीची होणार, किती हजार कोटीची होणार आहे, या संदर्भातील संपूर्ण काही माहितीचा आढावा अगदी या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। त्याकरता व्हिडिओ खूप माहितीपूर्ण सर्व शेतकरी बांधवांसाठी आहे, त्यांनी या व्हिडिओला नक्कीच शेवटपर्यंत बघा। आणि जर कधी त्या अगोदर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन आले असेल तर पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राइब करा। तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला गेल्या मागच्या काही काळामध्ये एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की आता राज्य शासन जे की खालून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार राज्य शासन जो त्यांच्याकडून महायुती सरकारकडून जवळपास शेतकरी राज्यातील बऱ्याच बहुतांश शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा डेटा जो होता तो डिलीट झाला होता। त्याच्यामुळे जे की कर्जमाफी संदर्भातील पुढचं काय पाऊल उचलायचं आहे त्यांना त्याच्या माध्यमातून सुचत नव्हतं। तर आता तोच डेटा राज्य शासन रिप्लेस म्हणजेच की नवीन म्हणजे शोधायला तयारीत लागलेलं होतं, जे की आपण मागील काही काळामध्ये सांगितलं होतं। आता तो डेटा आता जे की राज्य शासनाकडे अवेलेबल आता सध्याला होण्याच्या मार्गावरती आहे किंवा अगदी काही दिवसात तो डेटा संपूर्ण त्यांच्याकडून गोळा करण्यात येणार आहे। आता त्याच्यानंतर शेतकरी बनवून तुम्हाला सांगू शकतो की आता जे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणूक आहे तर त्याच्या ज्या आता निवडणुकीची जी तारीख आहे शेतकरी म्हणून किंवा निवडणुकीचा जो वेळ आहे आता तो अगदी 1 ते 1.5 महिन्यावरती आला आता म्हणजे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीचा। परंतु आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या की आता पुढे ढकलण्यात आले शेतकरी बनवून। आता याचं पण काय कारण आहे, काय याचं कर्जमाफी संदर्भात याचं म्हणजे याच्याशी की याचा संबंध आहे की नाही हे पण आपण या व्हिडिओमधून जाणून घ्या। तर तत्पूर्वी शेतकरी बांधवांनो तुम्हाला सांगू शकतो की एकूण जे की टोटल 35,000 पेक्षा 35,000 प्लस कोटी रुपयाची कर्जमाफीला मंजुरी राज्य शासन देणार आहे। त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीचा डेटा आता राज्य शासनाकडे अवेलेबल झाला आहे। त्याचबरोबर कर्जमाफीची आकडेवारी पण तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचबरोबर कोणत्या योजनेअंतर्गत होणार आहे हे पण थोडक्यात आपण जाणून घ्या। कारण की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्रीमान एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून असा अहवाल आता निर्गमित करण्यात आला आहे। जे शेतकरी 2000 म्हणजे की मार्च 2020 पासून थकीत आहे अशा शेतकरी बांधवांना, जे की मार्च 2011 पासून थकीत आहे अशा शेतकऱ्यांना आम्ही मार्च 2020 पर्यंतची सरसकट कर्जमाफी देणार आहोत असं त्याच्यात सांगण्यात येऊ लागले। आता जे शेतकरी रेग्युलर बँकांना कर्ज भरतात आता ते म्हणून आमच्यावरती अन्याय आहे तर त्यांनी कर्ज भरायचे की नाही भरायचे या पण आपण जाणून घ्या। तर शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी अद्याप रेग्युलर आहे त्यांनी रेग्युलर राहा, कारण की जे शेतकरी थकीत बनते त्यांना परत बँका कोणतेही कर्ज देत नाही अद्याप, म्हणजे कर्जमाफी फिक्स झाली नाही, फक्त या घोषणाबाजी होऊ लागलाय की कर्जमाफी होणार किती लाखापर्यंत होणार। तर तुम्हाला ते पण सांगतो की मागील काळामध्ये महाराष्ट्र राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या माध्यमातून राज्य शासनाला एक पत्र देण्यात आलं होतं, आपण बऱ्याच काही व्हिडिओमध्ये ते सांगण्यात आलं। तर त्यालाच रिप्लेसमध्ये प्रत्युत्तर देत राज्य शासनाच्या माध्यमातून 3 लाखापर्यंतच्या कर्जमाफीचा अहवाल आता समोर येऊ लागला शेतकरी बांधवांनो। कारण की राज्याकडून काय निधी तसेच केंद्राकडून काय निधी असं दोन्ही निधी एकत्रित करून राज्यातील 3 लाखापर्यंतची शेतकऱ्यांची बळीराजाची सरसकट कर्जमाफी करण्यात येणार आहे असं याच्या माध्यमातून दिसून येऊ लागले। आता त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी आता म्हणजे थकीत आहे किंवा त्यांनी 2016 मध्ये कर्ज घेतलं किंवा
2020मध्ये कर्ज होतं, अशा देखील शेतकरी बांधवांचं या योजनेअंतर्गत कर्जमाफी केल्या जाणार आहे। आता कोणती योजना तुम्हाला ते पण सांगतो। ज्यावेळेस शेतकरी बांधवांनो आपल्या महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री गृहमंत्री ज्यावेळेस 2017मध्ये मुख्यमंत्री होते, यांच्या माध्यमातून जे की छत्रपती शिवाजी महाराज या योजनेअंतर्गत कर्जमाफी करण्यात आली होती। आता त्याचबरोबर तीच योजना जे की 2017ची छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना परत नव्याने राज्य शासन आता अस्तित्वात आणून शेतकरी बांधवांनो त्याच योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होईल असं या अहवालाच्या माध्यमातून दिसून येऊ लागले। म्हणजेच की अद्याप कर्जमाफीची अद्याप कोणती घोषणा झाली नाही, तर बरेच काही शेतकरी परत कमेंट करून सांगतील की कर्जमाफी तुम्ही तर सांगू लागले की कर्जमाफी म्हणजेच की जाहीर झाली किंवा असे, तर त्यांना आताच सांगून देतो कर्जमाफी अद्याप जाहीर झाली नाही। फक्त त्याचा एक डेटा अहवाल जे की समोर आता जे की शेतकरी बांधव प्रसार माध्यमांच्या माध्यमातून किंवा न्यूज आर्टिकल किंवा राज्य शासनाच्या जे कर्मचारी अधिकारी त्यांच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी यांच्या माध्यमातून आता समोर येताना दिसून येऊ लागलं। म्हणून त्याच्या आधारे तुम्हाला सांगू शकतो की राज्यातील जवळपास 3 लाखापर्यंतचे सरसकट कर्जमाफी होण्याच्या तयारीला आता राज्य शासन लागलेले, जो की डेटा मंत्री अब्दुल्ला सत्तार यांच्या माध्यमातून पण सांगण्यात आलं होतं की आमचं सरकार जे की आमचं महायुतीचं सरकार जे की आता 3 लाखापर्यंतच्या सरसकट कर्जमाफीच्या तयारीला लागलेले आहे। तर त्याच्या अंतर्गत शेतकरी बांधवांची जे की 3 लाखापर्यंतची कर्जमाफी होऊ शकते। आता शेतकरी बांधव तुम्ही म्हणसाल की आता कर्जमाफी तर अद्याप आतापर्यंत व्हायला पाहिजे होती, परंतु आता तुम्हाला सांगू शकतो की आता जे की म्हणजेच की विधानसभेच्या निवडणुका अगदी कायदेशीरवरती आल्या आणि त्याच्या तारखा पण आता पुढे ढकलण्यात आल्या। तर शेतकरी बांधव नक्कीच कर्जमाफी ही विधानसभा पूर्वी होऊ शकते, एक तर त्याचा निर्णय जाहीर होऊ शकतो किंवा ती होऊ पण शकते, कारण की राज्य शासन आता याच्या माध्यमातून जवळपास 35,000 ते 36,000 कोटीची कर्जमाफी करण्याच्या तयारीला लागलेले शेतकरी बांधव राज्यातील, आणि जी शेतकऱ्यांची अद्याप म्हणजे वंचित शेतकरी 2017 पासून ते 19 पर्यंत यांना देखील याच्या माध्यमातून जी राहिलेली कर्जमाफी जवळपास शेतकरी 10,000 कोटी रुपयाची ती पण कर्जमाफी येते अद्याप पहिली देण्यात येणार आहे, आणि त्याच्यानंतर ही कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे। तर नक्कीच जे शेतकरी रेग्युलर कर्ज तर अद्यापही त्यांच्याकरता म्हणजे त्यांनी जे भरत असेल तर ते भरू शकतात, कारण की शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीची कोणती घोषणा समोर आली नाही, फक्त एक अपडेट समोर येऊ लागले। जे थकीत शेतकरी त्यांच्याकरता एक दिलासा देण्याबाबत हे अपडेट आहे। तर नक्कीच या योजनेतून कर्जमाफी होऊ शकते असं मला तरी वाटतं, किंवा बरेच काही न्यूज सोशल मीडिया आर्टिकलच्या माध्यमातून समोर येऊ लागले। तुम्हाला काय वाटतं तुमची राय कमेंट करून नक्की सांगा, आणि पुढील असलेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नक्कीच सबस्क्राईब करा। तर शेतकरी बांधवांनो मिळूया का नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय जवान जय किसान।